तुम्हा सर्वांचं पूजाच किचनमध्ये खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कैठ्याची चटणी। झटकीफट होणारी आणि खूप टेस्टी आणि हेल्दी असणारी कैठ्याची चटणी। चला तर आपण बघूया ती कशी बनवायची। हे आहे कैठ आणि हे बाजारामध्ये कुठेही तुम्हाला उपलब्ध होईल। हे घेऊन आपण त्याला फोडून त्यामधलं हे असं असतं ब्राऊन कलरचं आणि त्याच्यातला आपण गर काढून घेतला आहे। तुम्ही बघू शकतात, हा आपण त्याच्यातला गर काढला आहे। आणि त्याच्यासाठी चटणी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते आपण एकदा बघूया। हा कैठाचा गर, त्यानंतर आहे हा गूळ किसलेला, तिखट, धने जिरे पूड, बडीशेपची पूड आहे, मीठ आहे आणि हिंग आहे। तर आपण बघूया कैठाची चटणी कशी बनवायची। हे आपण कैठा घेतले आहे गर, त्याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार गूळ घालूया। आपण हा कैठाचा गर घेतला आहे आणि त्यामध्ये आपण गूळ घालूया, त्याला चांगलं स्मॅश करूया। त्याला पूर्ण एकजीव करून घेऊ आपण, म्हणजे गूळ त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स होईल। बघू शकतात गूळ पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स होतोय। त्यामध्ये घालूया आपण 1 चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा बडीशेपची पूड, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडंसं चवीपुरतं तिखट, थोडं हिंग घालूया। त्याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया। जेव्हा आपण त्याला मिक्स करून घेणार तेवढी ती चटणी छान होईल आणि त्या पूर्ण कैठामध्ये ते मिक्स होईल। तुम्ही बघू शकतात किती छान सगळं एकजीव झालंय। आणि ही रेडी आहे आपली कैठाची चटणी। ही आपण रोज जेवणासोबत खाऊ शकतो। मला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।